डोंबिवली ते कल्याण दरम्यान सीटवरनं झालेल्या वादातून 2 ते 3 जण जखमी असल्याची माहिती आहे। मी सध्या उभा आहे त्याच कल्याण रेल्वे स्थानकावरती आणि आपण पाहू शकता या रेल्वे स्थानकावरती दररोज लाखोच्या संख्येने जे प्रवासी आहेत ते मुंबईच्या दिशेने जातात, मुंबईवरनं परततात। दररोज जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवासी ये जा करत असतात। मात्र दररोज आपण पाहिलं तर वाद विवाद भांडणं लोकल ट्रेनमध्ये होते। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रवाशांच्या म्हणण्यानुसार लोकल ट्रेन जे आहेत ते उशिराने येणे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर दुसरीकडे या ठिकाणी लोकल ट्रेनमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रवाशांची वाद जो आहे बसण्याच्या जागेवरनं वाद होतात। अशाच प्रकारचा वाद जो आहे तो काल सायंकाळी आपल्याला रात्री पाहायला मिळाला। रात्री एकंदरीत पाहायला गेलं तर 10:49 परळ स्थानकावरनं सुटलेली अंबरनाथ लोकल या लोकलमध्ये घाटकोपरवरनं प्रितेश कनोजिया नावाचा मुलगा तरुण जो आहे तो बसला होता। मात्र तो मालडब्यामध्ये त्या ठिकाणी झोपला आणि ती गाडी ज्या वेळेला 11:53 डोंबिवली रेल्वे स्थानकावर आली त्यावेळेला त्या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 तरुण त्या डब्यामध्ये चढले। राजू वाघे आणि त्याचा मित्र साहिल खंदारे हे जेव्हा त्यांनी डब्यामध्ये शिरले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डब्यामध्ये या ठिकाणी त्याला विचारणा केली की तू डब्यावरती झोपलेला आहेस, नेमकं या ठिकाणी काय नेमकं झोपलेला आहेस, मला जागा नाही, उठ। आणि याचाच संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त झाला। त्यानंतर त्या दोघांमध्ये मारहाण झाली, कड्याने ही बेदम मारहाण झाली। त्यानंतर रेल्वे पोलीस असतील किंवा JRP पोलीस असतील हे घटनास्थळी दाखल झाले आणि या मारहाणीमध्ये 3ही जण गंभीर जखमी झाले। त्यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पहिले दाखल केले आणि त्यानंतर पाहिलं आपण ती रुक्मिणीबाई रुग्णालयानंतर सायन या ठिकाणी त्यांना उपचारासाठी नेले आहेत। सध्या तरी आपण पाहिलं तर कल्याण रेल्वे स्थानकावरती पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जो आहेत तर स्टेशन परिसरामध्ये प्रवाशांची सोयी सुविधा किंवा असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गस्त घालताना दिसत आहेत। मात्र आपण पाहिलं तर वेळेवरती ट्रेन नसणं आणि त्याचबरोबर जागा लोकल डब्याच्या मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने 12 डब्याच्या गाडीमध्ये लाखो प्रवासी घुसत असतात, त्यांना बसण्यासाठी जागा नसते आणि त्या जागेच्या वादातून आजही देखील मारहाण सुरूच आहे। त्यामुळे आता संतप्त झाले प्रवाशाकडनं कुठेतरी लोकलचे डबे वाढवावे आणि त्याचबरोबर लोकलच्या डब्यामध्ये पोलीस सुरक्षा 2 डब्याच्या मध्ये एक रेल्वे सुरक्षा बल किंवा JRPचे पोलीस ही सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे आता सर्वसामान्य प्रवाशांकडनं केली जात आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।